नमस्कार। राजकारणात अनेकांना मोठी मोठी स्वप्ने पडत असतात। कधी ही स्वप्ने पूर्ण होतात तर कधी अधुरी राहतात। मोठ्या खुर्चीवर बसण्याचे स्वप्न पडणे ही काही गैर नाही म्हणा, पण किमान काही काम तरी असावे की नाही। आईजीचे जीवावर बाईजी उदार असे अनेक प्रकार राजकारणात समोर येत असतात। राजकारणाचे लेबल चिकटवून घेतले की आलेल्या निवडणुकीत आपल्याला पक्षाने उमेदवारी द्यावी, आमदार खासदार करावे असे अनेकांना वाटत असते। अर्थात अशी अपेक्षा असणं काही गैरी नाही। एकापेक्षा एक अनेक जण अशा प्रकारच्या अपेक्षा करणारे असतात, पण त्यामुळे सगळ्यांच्याच इच्छा काही पूर्ण होत नसतात। संयम राखणारे काही कार्यकर्ते असतात, तर लगेच उथळ पाण्याचा खळखळाट करणारेही काही असतात। इथे काही मिळत नाही दिसले की या झाडावरून त्या झाडावर उड्या मारणारेही असतात। नाही उडी मारली तर बसल्या जागेवरून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होतो, म्हणजे खोड्या खेळ्या कुरघोड्या। आता सोलापूर जिल्ह्यात असाच एक काहीसा प्रकार समोर आलेला आहे। सोलापूर लोकसभेसाठी काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात भाजपचे इच्छुक बहुगर्दीतून अखेर माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना संधी मिळाली। त्यांना उमेदवारी मिळताच त्यांनी प्रचारालाही तेवढ्याच आक्रमकतेने सुरुवात केली खरी, पण दुसरीकडे उमेदवारी नाकारले गेलेले भाजपाचे प्रदेश प्रवक्ते माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे आणि त्यांच्या कन्येचा हिरमोड झाला आहे। हिरमोड होणं हे देखील स्वाभाविक आहे। प्राध्यापक ढोबळे यांनी समाज माध्यमावर आपले मूळ राजकीय गुरु राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासोबतचे स्वतःच्या छायाचित्राचे स्टेटस ठेवलं आहे। यातून त्यांची नाराजी प्रकर्षाने प्रकट होत आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळावी अशी ढोबळे यांची अपेक्षा होती। आपल्याला नाही मिळाली तर कमीत कमी आपल्या कन्येला तरी उमेदवारी मिळावी असे त्यांना वाटत होते। अर्थात त्यांनी ही अपेक्षा बोलूनही दाखवली होती। उमेदवारी मिळावी अशी इच्छा असणं यातही काही गैर नाही, पण नाही मिळाली तर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते आणि माजी मंत्री प्राध्यापक ढोबळे यांच्या कन्या कोमल ढोबळे यांची एक पोस्ट मोठ्या चर्चेची ठरू लागली आहे। त्यांना उमेदवारी मिळाली नाही आणि त्यांनी वेगळाच थैथायट केला असल्याचे समोर आले आहे। प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे यांच्या कन्या कोमल ढोबळे साळुंखे यांनी मनासारखा उमेदवार नसेल तर नोटासमोरचे बटन दाबा, मतदानाचा हक्क नक्की बजावा असे ढोबळे समर्थक म्हणून थेट आवाहन करणारी एक पोस्ट समाज माध्यमावर व्हायरल केली। सोबत स्टेटसवर ढोबळे कुटुंबियांचे शरद पवार यांच्यासोबतचे छायाचित्र प्रसारित केले आहे, अर्थात जुने छायाचित्र आहे। या माध्यमातून ढोबळे पिता कन्येला भाजपच्या उमेदवार राम सातपुते यांचा थेट नामोल्लेख टाळून त्यांना मते न देण्याचेच आवाहन केले आहे। त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरलेला असताना भाजप श्रेष्ठीकडून प्राध्यापक ढोबळे आणि त्यांच्या कन्या कोमल ढोबळे यांच्यावर कोणती कारवाई करणार की त्यांची समजूत काढणार याची सर्वांना आता उत्सुकता लागून राहिली आहे। पण सोलापूर लोकसभा मतदारसंघात ही पोस्ट फार चर्चेची ठरली आहे। मातंग समाजातून आलेले प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे यांना उमेदीच्या काळात म्हणजे 1978-80 साली शरद पवार यांच्या पारखी नजरेने हेरले आणि त्यांना ताकद मिळाली। 4 वेळा आमदारकीसह पुढे मंत्रिपद सांभाळताना अधूनमधून वादग्रस्त विधाने करीत प्रसिद्धीच्या झोतात राहणारे प्राध्यापक ढोबळे हे दुसरीकडे शाहू शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण सम्राट झाले। मात्र काळाची पावले ओळखून त्यांनी एका रात्रीत निष्ठा बदलली आणि मोठ्या प्रतीक्षेनंतर त्यांना भाजपामध्ये प्रवेश मिळाला। अलीकडे पक्षाने त्यांना प्रदेश प्रवक्ते पदाची जबाबदारीही दिली होती। यंदाच्या सोलापूर लोकसभा निवडणुकीत प्राध्यापक ढोबळे आणि त्यांच्या कन्येला खासदारकीचे वेध लागले असता उमेदवारीसाठी खूप प्रयत्न करून ही संधी मिळाली नाही। या पार्श्वभूमीवर त्यांनी जुने गुरु शरद पवार यांची आठवण होऊ लागल्याचे त्यांनी समाज माध्यमातून प्रसारित केलेल्या छायाचित्रावरून दिसून येते। प्रदीर्घ काळ आमदार पदावर राहिलेल्या आणि मंत्रिपद उपभोगलेल्या प्राध्यापक ढोबळे यांचे काम मात्र आजवर कुठेच बोललेले नाही, हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे। असो, अशा प्रसंगी तुमच्या मनात काय विचार येतात कृपया कॉमेंट बॉक्समध्ये बिनधास्त मांडा। आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता करा। जाता जाता एक लाईक जरूर करा। पुन्हा भेटूच, तोपर्यंत नमस्कार।